नमस्कार मैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ महाराजांची अमर्यादित कृपा तुमच्या सर्वांवरती राहो अशी प्रार्थना करीत आजचा हा अत्यंत महत्त्वाचा आणि अनुभवावर आधारित व्हिडिओ तुम्हाला सांगत आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, भक्ताचा अंतरीचा भाव शुद्ध असेल तर मी त्याच्यासाठी पर्वत हलवतो. आज मी सांगणार आहे श्री स्वामींची 3 दिवसांची इच्छापूर्ती सेवा, जी शेकडो लोकांनी करून पाहिले आहे आणि आजही त्यांना चमत्कारिक अनुभव येत आहेत. इच्छापूर्ती सेवेला सुरुवात करूयात. ही सेवा सुरू करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही मन शांत करा. एखादी एकच इच्छा मनात ठेवा. इच्छा स्वार्थी नसावी, परंतु जीवन सुधारण्यासाठी, सुखासाठी किंवा अडचण दूर करण्यासाठी असू शकते. सर्वप्रथम तुमची खोली स्वच्छ करा. दिवा लावा. स्वामींचा फोटो किंवा पादुका समोर ठेवा. 3 वेळा ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणा. नंतर स्वामींना सांगा, स्वामी, ही इच्छा तुमच्यासमोर अर्पण करते. माझं मन मी तुमच्या चरणी ठेवते. पहिल्या दिवशी ही सेवा अशी करा. स्वामी समर्थांचं स्मरण जाप करा 108 वेळा. प्रत्येक जप मनापासून करा. जो जाप तुम्हाला स्वामींच्या शक्तीशी जोडतो. पहिल्या दिवशीचे विशेष व्रत तुम्ही स्वामींना सांगा, आजच्या दिवशी मी कोणालाही वाईट बोलणार नाही. श्री स्वामी समर्थ म्हणतात, जिभेवर नियंत्रण ठेवणारा भक्त माझ्या मनाजवळच येतो. पहिल्या दिवशी वाचा. सकाळी किंवा संध्याकाळी वाचा स्वामी चरित्रातील कोणताही अध्याय, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ आरती किंवा श्री स्वामी समर्थ अष्टक. पहिल्या दिवसाची अनुभूती. पहिल्या दिवशी मन शांत होऊ लागते. अडचणी कमी वाटू लागते. ज्या इच्छा पूर्ण करणे अशक्य वाटत होतं ते आता जवळ वाटू लागते. आता पाहू दुसरा दिवस. आपण दुसऱ्या दिवशी काय करावे आणि काय नाही ते पहा. दुसऱ्या दिवशीची सेवा अधिक शक्तिशाली असते बरं का. 3 उदबत्त्या तुम्ही स्वामी समर्थांच्या फोटोसमोर लावा. त्याचा सुगंध तुम्ही स्वामींना अर्पण करा आणि हे श्लोक म्हणा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 27 वेळा हा अत्यंत प्रभावी इच्छापूर्ती मंत्र आहे बरं का. दुसऱ्या दिवशीचे व्रत. श्री स्वामी समर्थांना सांगा, आज मी कोणत्याही व्यक्तीबद्दल वाईट विचार करणार नाही. दुसऱ्या दिवशी करायची सेवा. स्वामींच्या समोर 1 ग्लास पाणी ठेवा. त्यावर 11 वेळा ओम स्वामी समर्थ म्हणा. ते पाणी तुम्ही प्या. हे पाणी कृपा तत्व घेऊन येते बरं का. दुसऱ्या दिवशीची अनुभूती. या दिवशी अनेकांना स्वप्नात स्वामींचा संकेत येतो किंवा एखादी चांगली बातमी मिळते. आता आपण पाहू तिसरा दिवस. हा तिसरा दिवस सर्वात महत्त्वाचा आहे. दिवा, उदबत्ती आणि कापूर लावा. 3ही गोष्टी एकत्र लावणं म्हणजे इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग उजळतो. हा मंत्र 108 वेळा करा. ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तिसऱ्या दिवशीची सेवा भावना. आज तुम्ही श्री स्वामी समर्थांना सांगा, स्वामी, मी माझी इच्छा तुमच्या पायाशी ठेवते. जे योग्य ते तुम्हीच करा. तिसऱ्या दिवशी तुम्ही वाचा स्वामी समर्थ आरती अथवा श्री स्वामी समर्थ स्तोत्र. इच्छापूर्ती संकेत. तिसऱ्या दिवसानंतर 1 7
दिवसात एखादा संकेत मिळाला तर पूर्ण खात्री बाळगा की तुमची इच्छा होणार. बघा, अचानक तुम्हाला 7 दिवसात फूल दिसणे, चिमणी घरात दिसणे, स्वामींची पादुका स्वप्नात दिसणे, अचानक चांगली बातमी मिळणे, मन शांत होणे, घरामध्ये अशांती होती पण आता शांतता वाटणे. खरं सांगायचं तर स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवा. ही 3 दिवसांची सेवा अत्यंत प्रभावी आहे. अशक्य वाटणारी इच्छासुद्धा शक्य वाटू लागते आणि ती पूर्ण करतात स्वामी. स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्या प्रत्येक पावलावरती राहू. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.